वार्तांकन रोखठोक बातमी। सफाई कर्मचाऱ्यांची अनेक मुलं अजूनही शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत। सफाई कर्मचाऱ्यांची मुले कुठे शिक्षण घेत आहेत? शिक्षणाच्या प्रवाहापासून कोणते विद्यार्थी दूर आहेत का? शासकीय व खासगी शाळांमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याचा सविस्तर सर्वे करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रक्कानसिंग डागोर यांनी दिल्या। नियोजन भवन इथं सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी निवारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचाऱ्याचे आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रक्कानसिंग डागोर यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन आदी उपस्थित होते। सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवासी शाळा आणि शिष्यवृत्ती सुरू असली तरी जोपर्यंत जातीय भेदभावाची मानसिकता बदलत नाही आणि गरिबीमुळे त्यांना बालमजुरी करावी लागते तोपर्यंत शिक्षण पूर्ण करणं कठीण आहे। सफाई कर्मचाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे काम करत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातही सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मॉडेल स्वरूपात दिशादर्शक काम करण्यात यावे असे निर्देश देताना कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक स्थितीची माहिती संकलित करण्यावर भर देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।